त्या सिद्धीला दणका द्यायचा आणि जंजिरा स्वराज्यात आणून औरंगजेबाला आपल्या शक्तीची प्रचिती द्यायची. पर मोहिमेवर पाठवणार कुणाला? कोंडाजी बाबांना. नका असं धाडस करायला लावू नका आता. कोंडाजी बाबा? राज आजच्याला सिद्धीची ताकद लय मोठी आहे. उगाच भलत सलत धाडस करण्यात काय गमचे आहेत? आणि तो सिद्धी धाडस करतो ते? अहो असं काय करताय साराच? त्याची ताकद लय मोठी आहे. आणि आपली आपली ताकद काय कमी आहे? असं नव्हतं म्हणायचं राज, पण जंजिऱ्याला डिवचू नकासा. का कोंडाजी बाबा? त्या सिद्ध्याचं उत्पन्न बुडल याची काळजी वाटते तुम्हाला? काय बोलताय साराच? मग जंजिऱ्यावर हल्ला करण्याचा हुकूम दिलेला असताना त्या सिद्ध्याची खुशामत कशासाठी? राज जंजिऱ्यावरच्या सगळ्या मोहिमा फसल्या ती आतापर्यंत. कशापाई कुणाचा तरी जीव हाकना गमवायचा? हा? त्यात तो सिद्धीले सावध आणि हुशार माणूस आहे. कोंडाजी बाबा, त्या सिद्धीची एवढी मखलाशी? मकलाशी नाही राज. एक गोष्ट लक्षात घ्या कोंडाजी बाबा, आजपर्यंत जंजिऱ्यावरच्या सगळ्या मोहिमा फसल्या कारण तो सिद्धी सोन्याच्या मोहरांची गाठोडी खाऱ्या पाण्यात टाकतो आणि आपली माणसं ती गाठोडी गोड मानून घेतात. काय बोलताय साराज? कोंडाजी बाबा, तुमची उमेद कधी ना कधी शेळपट होणार याची कल्पना होतीच आम्हाला. ती आज झाली. राज ऐका, तुम्हाला शहजादा मुअज्जमचा पाठलाग करण्यासाठी पाठवलं होतं. तुम्ही त्याला गाठला सुद्धा, पण नंतर मात्र मोहरा घेऊन त्याला सन्मानानं सोडून दिला. राज अहो काय बोलताय साहेब? ज्या माणसाने जीवाची पर्वा न करता 60-65 मावळ्यानिशी एका रात्रीत एक हाती पनाळगड स्वराज्यात आणला, त्या कोंडाजी बाबाबद्दल बोलताय सा? का बोलू नये? पुरावे आहेत आमच्याकडे. बनावट असतील ते. नाही मानत मी, नाही ऐकणार आहे काय बी. ऐकावं लागेल कोंडाजी बाबा. माफी असावी राज, पण ह्यो ठपका माझ्यावरती ठेवू नकासा. अहो जंजिराला मी नाही म्हंटल म्हणून मी फितूर आहे असं समजू नकासा. कोंडाजी बाबा, आम्हाला तरी आनंद वाटतोय का हे सगळं बोलताना? पण जर पुरावे दाखवले तर मान्य कराल ना? आता पुरावे असतील तर कोंडाजी बाबा का मानणार नाही? ओ सरनोबत, अहो कशापाई बदनाम करताय सा चांगल्याला? राज कुणाचं तरी षडयंत्र असणार आहे. हे षडयंत्र आहे की साजिश उद्याच कळेल. सदर बरखास्त. महाराज, सदर बरखास्त केली आहे. बैरजी काका, कोंडाजी बाबांवर बारीक नजर ठेवा. 2 दिवसात कोंडाजी बाबांचं खरं स्वरूप आपल्याला समजेल आणि जंजिऱ्यावरच्या भक्तीचं उत्तर सुद्धा. जी. घोडी तयार ठेव. जी ठेवले ती. माणूस एकदा का आला की इथून फरार. जी. जंजिरा की ओर. जी जी जी. पाऊस तर यायला पाहिजे होता. बडी देर करती. तवस तर घोड्यासनी पाणी पाजू का? आता मला पाच पाणी. इथं माणसाचा पत्त्या नाही, घोड्यासनी घेऊन बसलायस. याचा बघू नंतर काय ते. य र बाबा माझ्या ह्याला का एकदा सिद्धी समोर उभा केला ना तर हा अब्दुल्ला जंजिऱ्यात पालखीतनं फिरलाच म्हणून समज.
या बडी देर कर दी. होय, नाही तसा थोडा डर लागत होता. म्हटलं आता येतायसा का नाही. तू मसनी काय आज ओळखतोय का काय दळवी? गोंडाजी बाबा. कोंडाजी बाबा? आमचा अंदाज खरा ठरला. त्या औरंगजेबाचा खलिता जंजिऱ्यात पोहोचलाच. अहो आता ते खलीतच पाठवणार, दुसरा उद्योग आहे काय त्यासनी? चेतावणी देणार सर्वांना. त्या सिद्धीला धाकली दाखवला असेल. धाक दाखवून कुरवळलं सुद्धा असेल. आणि आमिषही दाखवला. आलूच तर दाखवलीच असणार. एक मात्र नक्की, या खलित्यामुळं सिद्धीचा सैतान व्हायला वेळ लागणार नाही. भय आधीच तो हापापलेला, त्यातून औरंगजेबाचं एक एक अक्षर म्हणजे त्याच्यासाठी अख्खा आलमपाराच. अलंपारा म्हणजे त्यांच्या भाषेतली बाराखडी. हो, बाराखडी, पण अन्याय अत्याचाराची बाराखडी. आता सिद्धी हीच बाराखडी फेसाळत्या दर्यात फेकेल आणि आपली रयत भिजवून टाकेल. मामासाहेब काही झालं तरी सिद्धीचा बंदोबस्त झालाच पाहिजे. ते पहिलं केलं पाहिजे. मी काय म्हणतोय, महाराजांनी मागे जंजिराच्या सिद्धी संबुळास मदत केल्याचं मला आठवतंय. तेव्हा जर असे सरदार स्वराज्यात आणले तर? होय महाराज, सिद्धीचे काही सरदार स्वराज्यात येण्यास तयारही आहे. राजन, मग आपण अशा सरदारांना आपल्याकडे घ्यायला पाहिजे. बहिर्जी काका, सिद्धीची माणसं आपल्याकडे येत्याल तवा येत्याल, पण आपली माणसं मात्र आत्ताच जंजिऱ्याच्या बुरजावर जाऊन धडकली. काय झालं बहिर्जी काका? कसं सांगावं महाराज? बहिर्जी काका, स्पष्ट सांगा, कोण माणसं गेली? नाव सांगा. कोंडाजी बाबा. कोंडाजी बाबा? होय, कोंडाजी सिद्ध्याला जाऊन मिळाली. मिळालेच? नाही गुणानं राहता आलं, नाही दम धरवला त्यांना. तो इथं आम्ही एक साधा सवाल पुसतो काय आणि कोंडाजी बाबांना रायगडावरून बसल्या जागी जंजिरा दिसतो काय? कोंडाजी बाबा काय केलं ते? तो शत्रूचा पन्हाळा एका रात्रीत घेतला, पण स्वतः मधला बुलंद पन्हाळा शत्रूला देताना क्षणाचाही विलंब केला नाही. काय करून बसलात? मामासाहेब, आमचा एक मोहरा गेला. अहो जाऊ द्या, गेला तर गेला. कशा पायी परवा करताय? हे स्वराज्य इथं घरटी एक माय, घरटी एक आहे, अशा एका तरी कोंडाजीला जन्माला घालतील. जाऊ द्या, गेला तर गेला. नाही मामासाहेब, आता जाऊ द्या नाही. आम्ही माफ करणार नाही. आम्हाला कोंडाजी बाबा पाहिजे. नाही जिवंत मिळाले तर निदान मुडकं तरी आमच्या समोर हजर करा. सुनबाई, घ्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या. थोरल्या मातोश्रींनी केल्यात.
मला बी येतात खोबऱ्याच्या वड्या. खाऊन तर बघा आणि सांगा जमल्यात की नाही. सुगरणच आहेस तू धारात्या, पण तुझी माया तुझ्या लेकरावर. काही केलं तरी आम्ही सुनबाईच ना. आम्ही आपलं उपाशीच. मी तुम्हाला सुनोसारखं कधी धरलंय का? चांगलेच आहे सखी. चेष्टा केली ग धारात्या. आम्हाला डांगर भाकरी खावीशी वाटते. काय डांगर भाकरी खावीशी वाटते? डांगर भाकरी महाराजासनी लई आवडायची. हा म्हणजे महाराजच येत आहेत की काय पोटाला? धारात्या बरं होईल. आणि यावं महाराजांनीच यावं. भवानी बाळाच्या पाठीवर महाराजांनीच यावं. उद्याच करतो डांगर भाकरी. खा पोटभर. धारात्या तुम्ही नुसती इच्छा सांगायची, पुरी झालीच म्हणून समजा. तुम्ही सांगायचं आणि म्या करायचं. बघू कोण कटाळतय. पर पोरगा कसा पाहिजे? रूपसूद, मोठवाड. काय ग धारात्या? मला आपलं म्हणायची सोय राहिली नाही की कुणावर विश्वास ठेवायची सोय राहिली नाही. लोकांनी चुका करायच्या, आम्ही माफ करायचं आणि पुन्हा हीच माणसं डोईजड होणार. राजे जसा जसा तो औरंगजेब जवळ येऊ लागलाय ना, तसा तसा सगळ्यांना चेव चढलाय. पंख फुटले एकेकाला. आता काय झालं? काय झालं? आपले कोंडाजी बाबा फितूर झाले. काय? कोंडाजी बाबा? नाही नाही राजे. राणीसाहेब झाले. सिद्धीला जाऊन मिळाले ते. आई भवानी, आम्हाला तर काही सुचेनासच झालंय. एवढ्या निष्ठावंत पराक्रमी माणसानं हे असं वागावं? राजे तुम्ही काही बोलला होतात का त्यांना? हो बोललो आम्ही. पण जरी बोललो तरी काही वावगं बोलणार आहोत का? पण हल्ली सगळ्यांचे अहंकार लगेच दुखावले जातात. राणीसाहेब, जेव्हा साधं बोलणं सुद्धा अपमान वाटू लागतं ना, तेव्हा निष्ठा संपुष्टात आलेल्या असतात. काही काही सुचतच नाही आम्हाला. दोघांनी बसून 2 घास खा, मग सुचल. धाराऊ, आता अशा परिस्थितीत अन्न गोड लागणार आहे का आम्हाला? हो चला की कोंडाजी बाबा. असं कोसा 2 कोसावर थांबून कसं चालेल? अब्दुल्ला, इथे एक वाडी आहे, तिथं थांबावं लागतंय. अहो, पण लोक मागावर असतील. नाही, कोणी नाही मागावरती. हा असं कसं? आता एवढा मोठा सरदार स्वराज्यातून निष्ठून बाहेर पडणार म्हणजे शक्त होणारच ना, आणि पिछा पण होणार. कोंडाजी बाबा जल्दी करावी. अरे जल्दी तर मला पण आहे रे अब्दुल्ला. अजून एक माणूस येणार आहे. आता ते कशाला? माझ्या जीवाभावाचा माणूस आहे. फिरंगोजी कदम गोलंदाज यांचा पोरगा बाळाराव. आता नको कोणाची वाट बघायला, जाऊ जरा वेगाने. अरे अब्दुल्ला, महत्वाचा माणूस आहे रे तो. राजांच्या तोपखान्याचा मातब्बर आहे. तो बरोबर असेल तर माझी बी हिम्मत वाढेल ना जरा, आणि तुमचा बी फायदा आहेच की. हो ते तर झालंच. हो परती. आणि असा एक नाही, 10-15 जण आहे ती जीवा भावाची. अहो नको नको कोंडाजी बाबा. अहो हे समजा तिकडे त्या जंजिऱ्यात चालायचं नाही का म्हण? अहो जंजिऱ्यात बाहेरचा जिता मासा बी आत येऊ शकत नाही. तर माणसांचं तर वेगळंच आहे.
तुम्ही चला एकटच. म्या तर येणारच आहे रे, पण म्या बाहेर पडलो त्यावेळी माझ्या बरोबर ही पण सगळी जीवाभावाची बाहेर पडलीत. आता ह्यांना कसं वाऱ्यावरती सोडणार रे? तसं नाही म्हणत आहे मी कोंडाजी बाबा, जरा सबुरीनं घ्या. एकदा का सिद्धीचा तुमच्यावर एतबार झाला ना, मग बघू की पुढं. अब्दुल्ला, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तुमच्या बरोबरच आम्हाला सुख आणि तुमच्या बरोबरच सुखाची सावली. ते झालं तर जरा जल्दी करावी. ऐकणाऱ्यातली माणसं तर हायती ना ती. वय वानगी दाखली एक बघा तर खरं, पटेल तुम्हास निवी. पण येणार कधी ती? आपल्याला देर तर होणार नाही ना. नाही नाही, आता येईलच एवढ्यात बाळाराव. थोडं जल्दी करावी कोंडाजी बाबा. अब्दुल्ला, आपलं ठरलंय त्या जागेवरती जाऊन थांबा. मी आलोच. कोंडाजी बाबा जरा लवकर. सुनबाई, सुनबाई, काय व एवढ्या तातडीने निरोप धाडलात तो? काय असल तर सांगा, आणि नसल तर जातो म्या. लोणचं करायला घेतलंय, येतो. ओ राणी साहेब, तुझे लाडके राजे अजून आले नाहीत. कुठं गेलेत, कुठं जाणार आहेत काही सांगितलं नाही. कुठं गेलेत कुणास ठाऊक. एक सांगू का, आपल्या माणसाकडं आपलं लक्ष हवं. हवं का नको? आता माणूस तुमचं आणि चौकशी करताय माझ्याकडं, असं कसं? धारात्या तुला ठाऊक नाही, ते कोंढाजी बाबा एवढे चांगले माणूस, पण तेही सिद्धीला जाऊन मिळाले तसं आलंय आमच्या कानावर. त्यामुळेच राजे चिडले. एक सांगू का, जो जायचाय तो जाणार आणि ज्याला राहायचंय तो राहणार. असं म्हणतात नव, जात्यात ते कावळे आणि राहत्यात ते मावळे. तुम्ही थांबा, या चौकशी करून येतो. आम्ही वाट बघतोय, लवकर ये. वय. सुनबाई, काय झालं? कुठे आहेत राजे? राजे गडावर नाहीत. गडावर नाहीत? मग गेले कुठे? तू सगळीकडे पाहिलंस? धाकट्या बाईंच्या महाली बाळराजेंसोबत सदरेवर. राज गड उतार झाल्यात. काय? गड उतार झाले? काहीही न सांगता? जी, आणि असंच आहे हे. आलं मनात की उठायचं आणि तळ गाठायचं. अगं धारात, त्या परिस्थिती काय आहे बघितलीस ना तू? त्यांचं मन थाऱ्यावर नाही. बरं, सोबत कोण आहे तेही ठाऊक नाही. सोबत कोण? अवय एकटच गड उतार झाल्यात म्हण. एकटे? बघ, असं असतं राजांचं. त्यांना त्या कोंडाजी बाबांचाच राग आला. आम्ही सांगतो ना तुला. वय, तसं बी असेल. तसं बी असेल नाही, तसंच आहे. माणसं बी अशी वागतात ना, चाडच नसती एकेकाला. ज्या नरकातनं बाहेर काढलं तिथेच जातात परत. तेच गोड लागतं तेसनी. अगं पण आमच्या जीवाला इथे घोर लागतोय ना.
कुठे असतील राजे? कदाचित कोंडाजी बाबांच्याच मागावर असतील.